नमस्कार. मी प्राध्यापक आशालता कांबळे. संविधान मूल्यांचं साहित्य म्हणजेच माणूस घडवणारं साहित्य हे सर्वांपर्यंत पोचवणं या उपक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत अभिजित देशपांडे यांचं एक होता कारसेवक हे पुस्तक. चला तर ऐकूया एक होता कारसेवक या पुस्तकाची मीमांसा. धर्म तुम्हाला निवडताच येत नाही, तो तुम्हाला जन्मतः चिकटून येतो. त्याला झुगारण्याचे अथवा बदलण्याचे स्वातंत्र्य मात्र तुम्ही घेऊ शकता, ते असलेच पाहिजे. भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला श्रद्धेचं उपासनेचं स्वातंत्र्य दिले, त्याचं हे नेमकं सार. अभिजित देशपांडे नावाच्या जन्माने हिंदू ब्राह्मण असलेल्या एका व्यक्तीने त्याचा भारतीय असल्याची आणि त्याही पलीकडे जाऊन माणूस असल्याची जाणीव झाली तेव्हा लिहिलेल्या एक होता कारसेवक या छोट्याशा पुस्तकातील ही वाक्य. अवघ्या 62 पानांच्या या पुस्तिकेत भारतीय संविधानातील मूल्यांचं पानोपानी दर्शन होतं. भारतातील राजकीय नेत्यांनी भारतीय संविधानाचा अक्षरशः कसा चुचडा केला आणि त्याचे परिणाम भारतातल्या प्रत्येक नागरिकाला कसे भोगावे लागत आहेत, त्याचे अनेक छोट्या छोट्या घटनांच्या आधारे विश्लेषण करणारं हे पुस्तक. 25शीतील एक तरुण कारसेवक म्हणून 6 डिसेंबर 1992च्या कारसेवेत अभिमानपूर्वक सहभागी होऊन मशीद पाडणाऱ्यांच्या सहभागी होतो काय आणि त्यानंतरच्या त्याच्या परतीच्या प्रवासातून माणूस बनण्याच्या प्रवासाला लागतोच काय, सारेच भारावून सोडणार. त्याच्या या माणूस बनण्याच्या प्रवासाशी संलग्न असलेल्या अनेक घटना, त्यावरचं त्याचं भाष्य हे सारं वाचता वाचता वाचकाची सारी झिंग उतरते आणि त्याचा स्वतःचाही माणूसपणाचा मार्ग मोकळा होतो. या देशात हजारो वर्षे जाती आणि धर्म या 2 गोष्टींनी माणसाला माणूसपणाच्या जाणीवेपासून वंचित ठेवलं, अगदी शोषण करणाऱ्यांनाही आणि शोषण करून घेणाऱ्यांनाही. माणसाला यातून बाहेर काढण्यासाठी अगदी चारबाकापासून ते बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर अशा अनेक महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले. क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास तर सुरूच राहिला, पण तरीही 20व्या शतकातल्या पिढीला वाटत राहिलं की स्वतंत्र भारताच्या संविधानानुसार जर भारत धर्मनिरपेक्ष गणतंत्र आहे तर इथे स्वतःच्या धर्माप्रमाणेच इतर पंथ धर्मीयांचा आदर होऊन मानवतावादी विचारसरणी रुजेल. कोणी कोणाचा जात, पंथ, धर्म यावरून रागद्वेष करणार नाही. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हे चित्र इथे दिसलंच नाही. हिंदू मुसलमानांच्या दंगलीने माखलेलं स्वातंत्र्य घेऊन या देशातील हिंदू मुस्लिमांनी एकमेकांबद्दलचा द्वेष आपापल्या मनात धगधगत ठेवला आणि राजकारण्याने तो विझवायच्या ऐवजी अधिकाधिक धुमसत ठेवला. जाती जातीतल्या दुराव्याची धगही अशीच धुमसत ठेवली. यातूनच वाढत राहिल्या मूलतत्ववादी संघटना. 90च्या दशकात या संघटनांना खतपाणी मिळालं ते मंडल आयोग, शहाबानो केस खटला आणि बाबरी मशीद या प्रकरणाने. त्यावेळी सत्तेवर असलेल्या सरकारांनी ही प्रकरणे नीट न हाताळल्याने जातीयवादी आणि धर्मवादी संघटनांना सर्वसामान्य माणसाचा भावनिक ताबा मिळवणं खूप सोपं झालं आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सर्वसामान्य माणूस माणूसपणाच्या जाणीवेपासून कोसो दूर दूर जातच राहिला, अगदी त्याच्या नकळत. 1992 साली बाबरी मशीद पाडण्यासाठी अन्न पाण्यालाही मोताद असलेली गोरगरीब माणसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सहजी उपलब्ध झाली, ती त्यांचा भावनिक ताबा संघाने मिळवल्यामुळेच. या गरिबांना त्यांचे स्वतःचे अन्न पाण्याचे प्रश्न दिसेनासे झाले. रामाच्या नावाने त्यांचा मेंदू गुंग होऊन गेला आणि या गुंगीतून बाबरी मशीद पाडण्याच्या काळ्या इतिहासाचे आपण भागीदार होत आहोत हेही त्यांना कळेनासे झाले. धर्माच्या नावाने हिंदुत्वाची आणि देवाच्या नावाने रामाची गुंगी चढलेला अभिजित देशपांडे हा युवक त्यातीलच एक. महाराष्ट्रातील परभणी इथे त्यांचं बालपण, तरुणपण बहरत गेलं. हिंदू ब्राह्मण म्हणून त्याच्यावर घरातून आणि घराबाहेर संघाच्या शाखातून संस्कार होतच राहिले. हे संस्कार घेऊन त्याच्या मोठे होण्यागणित त्याच्यातला माणूस मात्र छोटा छोटा होत चालला आणि त्याला हे कळलंच नाही.
बाबरी मशीद पाडल्यानंतर मात्र देशात जो दंगलीचा आगडोल उसळला त्याने त्याची गुंगी खाडकन उतरली. मनातल्या कोपऱ्यातील माणूस जागा झाला आणि सुरू झाला माणसाचा प्रवास. भारतीय संविधानाच्या संकल्पनेतील माणसाचा प्रवास. हा त्याचा प्रवास तसा सोपा नव्हताच. असंख्य अनंत अडथळ्यांनी आणि संघर्षाने भरलेला हा प्रवास होता. पण जीवनावरच्या श्रद्धेने भारावलेल्या त्याने अंतर्बाह्य संघर्षरत राहून जाणीवपूर्वक एक उद्दिष्ट ठेवून तो केला. एके दिवशी त्याच्या उद्दिष्टापर्यंत तो पोचला आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा कायापालट झाला. मानवतावादी जाणीवांनी हे व्यक्तिमत्व समृद्ध बनले. अर्थात या प्रवासातील अंतर्गत संघर्षाचा गुंता कसा सुटत गेला त्याची कथा त्याला पुढच्या पिढीसाठी सांगावीशी वाटली, म्हणून हे पुस्तक त्याने लिहिलं. शेवटच्या 2 पानात आपल्या न समजत्या लहान मुलाला त्याने पत्र लिहिलंय. 2.5 अक्षर प्रेम के नावाने. या पत्रात त्याने लिहिलंय, पण आता या क्षणी मला जे वाटते ते तुला सांगायलाच पाहिजे. माझी ती गरज आहे म्हणून. लेखकाच्या या गरजेपायी तो आपल्या छोट्याशा बाळापाशी आपलं मन उघड करतो. आपल्या बाळाला मोठा करून माणूस बनवण्यासाठी काही विचार देतो. ज्या भोवतालच्या आक्रमक धर्मांध प्रवृत्तीने मी अस्वस्थ झालो त्याला कबीर या नावापेक्षा दुसरे कुठले सुंदर उत्तर होते बाळा माझ्याकडे. प्रेम, मानवता, समन्वय म्हणजे कबीर. मी तुला माझ्या विचारांचे साधन बनवणार नाही. माझ्या लढ्याचे शस्त्रही नाहीस तू. मी तुला फक्त एक छान मोकळे वातावरण द्यायचे ठरवले. बोट धरण्याची तुला आवश्यकता वाटेल तोवरच जगाचा मी लावलेला अर्थ तुला सांगत राहील. तोच तुझाही असला पाहिजे असा आग्रह नाही. फक्त एक कर, एकांगी राहू नकोस. पदोपदी खूप सापळे आहेत आपल्याला अडकवणारे. कुठलीही रेडीमेड विचारसरणी आपल्याला सापळ्यात न अडकण्यासाठी किंवा अडकलो तर त्यातून सुटण्यासाठी उपयोगी ठरत नाही. उपयोगी पडते ते भान, सतर्क राहणे, संवेदनशील असणे. सगळ्यांना जगता आलं पाहिजे हे तत्वतः खूप सुंदर आहे कबीर. ते व्यवहारतः सुंदर कसे करता येईल हा माझा प्रश्न आहे. खरे तर लेखकाने स्वतःच्या बाळाला माणूस बनवण्यासाठी लिहिलेले हे विचार भारतातल्या सर्वच बाळांना माणूस बनवण्यासाठी लिहिलेले आहेत. लेखक स्वतः बाळ असताना त्याला कुणी हे विचार दिले नव्हते. तो रेडीमेड विचारसरणीमध्ये अडकत होता. त्याच्या मोठं होण्याबरोबर ही रेडीमेड विचारसरणी त्याला कशी अडकवत गेली त्याचेही प्रामाणिक वर्णन लेखकाने या पत्राच्या आधी पूर्ण पुस्तकभर विविध घटनांच्या माध्यमातून केले. जसे कडक सोहळ्यात असलेले लेखकाचे आजोळ आणि त्या मानाने कमी पण थोड्याफार फरकाने धार्मिक असलेले त्याचे घर, मंत्र उच्चारत केलेली देवपूजा, विविध स्तोत्र, आरत्या, जागोजागी दिसणारी मंदिरं, त्या मंदिरातील भिंतीवरील देवी देवतांची चित्रे, मंदिरातील पूजा अर्चा, अभिषेक, होम हवन. लेखकाला त्या वयात हे सारं मोह पटायचं. अर्थात या साऱ्याचा नकळत परिणाम झालाच त्याच्या व्यक्तिमत्वावर. 7वीत असताना त्याने 108 ओव्यांचे एक गणपती स्तोत्र रचले होते. पाचलेकर महाराजांसमोर पहिले कीर्तनही केले होते. त्यानंतर 3-3.5 वर्षात कीर्तनकार म्हणून त्याची ओळख झाली आणि लोक पायावर डोकं ठेवू लागले. लेखकाने लहान वयात लोकांचं हे धर्मभोळेपण अनुभवलं होतं. धर्मभोळेपणाचं एक उदाहरण लेखकाच्या शेजारीही घडतं. शेजारच्या जोशी मावशींवरची संकटे अधिकाधिक वाढत जातात. यातून आर्थिक कोंडी होते. परिश्रम करून ही आपली आर्थिक कोंडी दूर होऊ शकते यावर त्यांचा विश्वासच नसतो. यातून त्या पार खंगत जातात, पण तरीही देव, कर्मकांड, जप, तप, व्रतवैकल्य यातून बाहेर पडत नाही. त्यांना तोच एक आधार वाटतो. धर्मभोळेपणाचे हे टोकाचे उदाहरण लिहिताना लेखकाचं दुखरेपण वाचकालाही अस्वस्थ करून सोडतं. मात्र लेखकाची लेखणी त्याच भावविवशतेत घोटाळत नाही, तर ती ठोस निष्कर्षापर्यंत येते. या पुस्तकाचे हे लक्षात घेण्यासारखे वैशिष्ट्य आहे. या प्रसंगात धर्मभोळेपणातून पुढे धर्मांधता कशी वाढत जाते त्याचे उदाहरण उत्कृष्ट विश्लेषण करीत लेखक लिहितो. धर्मभोळेपणातूनच माणूस धर्मांधही बनत जातो.
आपलाच धर्म हा जगातला एकमेव सर्वश्रेष्ठ धर्म आहे. इतर सर्व धर्म हे चुकीच्या मार्गाने जाणारे निरर्थक आहेत. तेव्हा आपल्या धर्माच्या प्रचारासाठी वाटेल ते केले पाहिजे. प्रसंगी संघटित होऊन धर्मयुद्धसुद्धा. आपणच ते धर्मसैनिक आहोत ही प्रगाढ श्रद्धा म्हणजे धर्मांधता. धर्मभोळा माणूस एक वेळ स्वतःचा आणि कुटुंबाचा घात करून घेईल, पण धर्मांध माणूस उघडपणेच समाज विघातक असतो. इतरांच्या धर्मस्वातंत्र्याला नाकारणारी या आक्रमक भूमिका असते. खरे तर भारतीय संविधानात धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब म्हणून मान्य केलेली आहे. धर्माच्या सार्वत्रिक प्रदर्शनाला संविधान मान्यता देत नाही, पण राज्यकर्त्यांनी याची नीट अंमलबजावणीच केली नाही आणि यातूनच निर्माण झाली धर्माच्या सार्वजनिक प्रदर्शनाची सुरुवात. राज्यकर्त्यांनी राजकीय फायद्यासाठी यावर बोटचेपी धोरण अवलंबले. एकीकडे मुस्लिमांना चुचकारले तर दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांना मोकळे सोडले. यातूनच उभा राहिलाय दहशतवाद. कधी अतिरेकी हल्ल्यातून, कधी सार्वजनिक बॉम्बस्फोटातून, तर कधी दुसऱ्यांच्या धर्मस्थळांना उद्ध्वस्त करण्याच्या उन्मादातून. बाबरी मशीद अशीच धार्मिक उन्मादातून उद्ध्वस्त केली गेली. 1947 पर्यंत सर्व धार्मिक स्थळे आहेत त्या स्थितीत असावीत या भारतीय संविधानातील तत्वाला सपशेल डावलं. थोडक्यात संविधानाला नाकारून एके ठिकाणी लेखक याविषयी अचूक विश्लेषणात्मक वाक्य लिहितो. बाबरी मशीद पाडली जाणे हा मुस्लिम धर्मावरील हल्ला नव्हता, तो भारताच्या धर्मनिरपेक्षतेवरचा हल्ला होता. खरे तर बाबरी मशीद पाडण्यासाठी 6 डिसेंबर हा दिवस एवढ्याच कारणासाठी निवडला गेला होता. भारतीय घटनाकारांचा हा निर्वाण दिन. जणू या दिवशीच त्यांच्या कर्तृत्वालाही विराम देण्याचं हे कारस्थान. लेखक हिंदू म्हणून आणि त्यातही संघाचा कार्यकर्ता म्हणून या साऱ्याचा साक्षीदार आहे. आणि कोणताही आडपडदा न ठेवता त्याने संघाची कार्यपद्धती, त्यांची बौद्धिके, भावना भडकवण्याचे कसब या साऱ्याविषयी प्रभावीपणे आणि मुख्य म्हणजे तटस्थपणे लिहिले. बाबरी मशीद पाडण्याचा प्रसंग तर अंगावर काटा आणतो, मात्र लेखक एवढ्याच तटस्थपणे पाहतो आणि त्यावर भाष्य करतो. जसे ज्या मशिदीत गेली काही वर्षे नमाज होत नव्हता, जी नित्याच्या वापरातही नव्हती, ती जणू आपल्या अस्तित्वाचीच लढाई मानून अडाणी निरक्षर गरीब मुस्लिम बांधवांना त्यांच्या मूळ प्रश्नांपासून विचलित करणारे मुस्लिम कट्टरपंथीय हा या प्रश्नाचा दुसरा पक्ष. लेखक या आंदोलनाला खोट्या प्रश्नावर उभे राहू शकलेले आंदोलन असे म्हणतो. भग्न सामाजिक पर्यावरणातून हिंदुत्ववाद्यांच्या आक्रमकतेला बळ मिळाले असे लेखकाचे स्पष्ट मत आहे आणि तो याला समाजाचाच पराभव मानतो. लेखकाला हे उशिरा कळले, पण ज्या क्षणी कळले त्या क्षणापासून तो याची उत्तरे शोधू लागला. या देशातील अवैदिक परंपरा, त्यांची धर्मविषयक भूमिका, बुद्ध, चार्वाक आणि जे कृष्णमूर्ती यांच्या वाचनातून लेखकाच्या आत एक अजब रसायन तयार झालं. यातून त्याला काही उत्तरे सापडली. हे जगणे सुंदर होण्यासाठी लेखकाला कोणी धार्मिक किंवा धर्मविहीन होणे हे महत्त्वाचे वाटत नाही, तर त्याला महत्त्वाचे वाटते ते व्यक्ती म्हणून प्रत्येकाचे स्वातंत्र्य. लेखक फार सुरेख पद्धतीने या व्यक्ती स्वातंत्र्याचे वर्णन करतो. म्हणतो, माझ्या भोवतालचा समाज देव मानणारा असेल, विचारसरणी मानणारा असेल, पण माझे त्यांच्याशी वैर असण्याचे काहीच कारण नाही. मला पटत नसेल, पण मी त्यांची श्रद्धा म्हणून ते विश्व मान्य करेन. त्यांनी माझे मान्य करायला हवे. ईश्वर नाकारण्याचे, धर्म विचारसरणी नाकारण्याचे स्वातंत्र्य. भारतीय संविधानातील व्यक्ती स्वातंत्र्याचा हाच नेमका गाभा आहे. माणसाला माणूस बनवणारा, त्याचं माणूसपण जपणारा, त्यांच्या नैसर्गिक गरजांचं भान ठेवणारा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही माणसाची जन्मतःच गरज असते. नैसर्गिक रडण्याच्या रूपाने ही अभिव्यक्ती सर्वात प्रथम जगासमोर व्यक्त होते. भोवतालचे जग मात्र त्याला जाती, धर्माच्या, पंथाच्या कुंपणात बांधून ठेवून त्याच्या नैसर्गिक अभिव्यक्त होण्यालाच बंधने घालते. माणसाच्या जगण्याची कुरूपता इथेच सुरू होते आणि तीही सुंदरतेच्या नावाने. लेखक अभिजित देशपांडे यांनी हाच कुरूपतेचा बुरखा टराटर फाडून माणसाच्या जगण्यातील नैसर्गिक सुंदरता कोणताही अभिनिवेश न आणता सरळ साधेपणाने आणि निर्भीडपणाने या पुस्तकात अभिव्यक्त केलेली आहे.
भारतीय लोकशाहीची खरे तर हीच मोठी सुंदरता आहे, जी उभ्या जगाला भुरळ पाडते. एक होता कारसेवकमध्ये त्याचं सुंदर प्रतिबिंब उमटले. जात धर्माच्या पलीकडचा माणूस म्हणून स्वतःला घडवण्यासाठी आणि स्वतःचे जगणे सुंदर करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक प्रेरणाच आहे.